काही दिवस बाकी असताना या दोन राज्यातील निवडणुकीचे निकाल कसं बघता तुम्ही? बघा, हरियाणामध्ये सगळे लोक म्हणत होते की काँग्रेसचं सरकार येणार का? कारण की लोकसभेमध्ये जो अपप्रचार केला, जे फेक नरेटिव्ह त्यांनी पसरवलं, जातीमध्ये तेढ निर्माण केला, धर्मामध्ये तेढ निर्माण केला, त्याच्यामुळे लोकसभेमध्ये काही जागा त्यांच्या जास्त आल्या, पण तरी पण 100चा आकडा जो काय पार करू शकले नाही. तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं, मोदीजींचं सरकार आलं, तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले. म्हणजे लोकांचा विश्वास गेले 10 वर्षामध्ये जे काम झालं केंद्राकडून त्याच्यावरती होता. पुन्हा तोच प्रयत्न आहे हरियाणामध्ये देखील झाला. जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण लोकांनी गपचूप राहून त्यांना जे आहे हे बेदखल जे आहे ते हरियाणामधून करून टाकलं. फेक नरेटिव्ह जे आहे ते फेकून टाकलं हरियाणाच्या बाहेर. म्हणून मोठ्या मताधिक्याने जे आहे ते तिथे भारतीय जनता पार्टी निवडून आली. जास्त त्यांचे मला वाटतं आता किती 48-49 झाले, बरोबर आहे. पूर्णपणे सरकार जे आहे ते तिथे स्थापन केलं. डबल इंजिनचं सरकार जे आहे ते हरियाणामध्ये स्थापन होतं. आणि याच्याने आता काँग्रेसने त्यांचे डोळे उघडले पाहिजे या रिझल्टने, की जातीमध्ये तेढ निर्माण करून, धर्मामध्ये तेढ निर्माण करून तुमचा फेक नॅरेटिव्ह आहे, संविधान खतरे में आहे हे सांगून, आरक्षण जाणार हे सांगून जे आहे हे लोकसभेमध्ये काही जागा जास्त मिळवल्या. पण फेक नॅरेटिव्ह आणि खोटं जे आहे ते रोज नाही चालत. लोकांना कळतं, खोटं किती पण सांगितलं तरी जे आहे खरं एक दिवस जे आहे ते लोकांपर्यंत पोचतं. आज तसंच झालं. आज हरियाणाने जे आहे हे डेव्हलपमेंटला जे आहे मतदान दिलं, तुष्टीकरणाला जे आहे हे मतदान दिलं नाही, हाकलून लावलं.